आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मुनिवर्य, या धर्तीवर अजून एका वासुदेवाने जन्म घेतलेला आहे। वासुदेव भगवान पौंड्रक नगरीचे राजा आहेत। वासुदेव पौंड्रक? अगदी बरोबर। या द्वापार युगामध्ये एका बाजूला माझा परमभक्त हनुमान आहे, जो संपूर्ण समर्पणाची मूर्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला पौंड्रक नगरीचा राजा आहे, जो समर्पणाऐवजी गर्व आणि अहंकाराचा बळी ठरलाय। तो स्वतःला वासुदेव म्हणवून घेतोय। त्याने शंख, पद्म, गदा आणि सुदर्शन चक्र देखील धारण करून ठेवलंय। पौंड्रक स्वतःला खरा वासुदेव आणि मला खोटा वासुदेव म्हणतो। महाराज पौंड्रकांचा, वासुदेव पौंड्रकांचा, महाराज पौंड्रकांचा, वासुदेव पौंड्रकांचा। सोडा मला, सोडा मला, सोडा, सोडा मला। या साधू महाराजांना अशा प्रकारे साखळदंडाने बांधून इथे का आणले? अरे, हे माळा जपणारे साधू संत आहेत, यांची अशी दुर्दशा। महाराज, या वृद्धाच्या वेशभूषेवर जाऊ नका। हा अधर्मी तुमच्या नावाची माळा जपत नाही। भगवान वासुदेवाची पूजा नाही करत का? अरे, चक्रधारी, शंखधारी, गदाधारी वासुदेवाची पूजा करत नाही का? आणि तरीही हा या नगरीमध्ये जिवंत आहे। हे वासुदेव, तुमची आज्ञा असेल तर मी आत्ताच याचे शिर उडवतो। नाही दुर्धर, मनुष्याकडून चूक तर होतच असते। ह्याच्याकडून सुद्धा चूक झाली असेल, त्याला पश्चाताप आणि चूक सुधारण्याची संधी अवश्य मिळाली पाहिजे। हे अधर्मी दानवा, संधी तर तुला दिली आहे वासुदेव श्रीकृष्णांनी आपली चूक सुधारण्याची, पण तू तर सुधारण्याचं नाव सुद्धा घेत नाहीयेस। आणि हे खोटी गदा, शंख आणि चक्राचे खोटे प्रदर्शन करून तू लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करत आहेस। स्वतःला भगवंत मानत आहेस। तू भगवंत नाहीयेस पौंड्रक, तू भगवंत नाहीयेस।
वासुदेव तर द्वारकाधीश श्रीकृष्ण आहेत. ह्याची जीभ फारच लांब झाली आहे. हा आमच्या समोर तुमचा अनादर करतो आहे. मी माझ्या तलवारीने याची जीभ कापून फेकून देणार आहे. याची जीभ नाही तर याची मानच कापून टाकली पाहिजे. या पापीला मृत्यूदंड मिळायलाच हवा. परंतु जीवन आणि मृत्यू देण्याचा एकाधिकार केवळ वासुदेवांचाच आहे. अवश्य. मृत्यू तर आम्ही सुद्धा देऊ शकतो आणि जीवनदान सुद्धा. परंतु मृत्यू देण्याआधी ह्याला विचारा की हा आम्हाला ईश्वर मानायला तयार आहे की नाही. तुला ईश्वर मानू? छे, कदापि नाही, कदापि नाही. हे कदापि होऊ शकत नाही. तू भगवंत नाहीयेस, पापी आहेस, पापी. तू घमंडी आहेस, अनाचारी आहेस, दुराचारी आहेस. तू भगवंत नाहीस. तू भगवंत असल्याचा फक्त सोंग रचला आहेस. तू पाखंडी आहेस, घमंडी आहेस. तुझा अंत होणार आहे. तू पापी आहेस पौंड्रक. तू पापी आहेस. तुझ्या पापांचा घडा भरला आहे. आता तुझा अंत होणार आहे. आता तुझा अंत अवश्य होणार आहे. महाराज पौंड्रकांचा, वासुदेव पौंड्रकांचा, महाराज पौंड्रकांचा, वासुदेव पौंड्रकांचा. स्वामी, तुम्ही हे योग्य नाही केलं योग्य. एका साधूची हत्या केली. हे पाप आहे, भयंकर पाप आहे. पाप? महाराणी, तुम्ही खूप भोळ्या आहात. तुम्हाला इतकंही माहित नाही का की पाप मनुष्य करतो, देव नाही. आम्ही भगवंत आहोत. आम्ही काही करू शकतो कारण ते सगळे पुण्य आहे. हो, तुम्ही जर देवता असला तर फक्त माझ्यासाठी, कारण तुम्ही माझे पती आहात आणि पती हा परमेश्वरासारखा असतो. जगासाठी तुम्ही देवता नाही, फक्त एक राजा आहात. राजा. राजा? केवळ एक राजा? नाही तारा, नाही. आम्ही वासुदेव आहोत. वासुदेव. वासुदेव कोणाला म्हणतात माहितीये? वासुदेव याचा अर्थ आहे वसूंमध्ये सर्वश्रेष्ठ, म्हणजे राजांमध्ये सर्वश्रेष्ठ. जो राजा बलशाली असतो, ज्याच्या राज्यांच्या सीमा क्षितिजे सुद्धा पार करून जातात आणि ज्याची सेना विशाल आणि शक्तीचे भांडार असते, त्याला वासुदेव म्हणतात. आणि आम्ही तेच आहोत. हो, वासुदेव पौंड्रक. स्वामी, तुम्ही ना वासुदेव आहात नाही देवता. वासुदेव तर श्रीकृष्ण आहेत. तेच देवाचा अवतार आहे. कृष्ण देवता नाही, एक दुर्बळ मानव आहे. परंतु लोक त्यांना देवता का मानतात? का आदर आणि श्रद्धेने त्यांच्या समोर मान झुकवतात? कारण की तो ढोंगी आहे. त्याने देव असण्याचे ढोंग रचले आहे. देव होण्याचे नाटक करतो आहे तो. त्याने लोकांना त्याच्या मायाजालात फसवले आहे. त्याला वासुदेव यासाठी म्हणतात कारण की तो वसुदेवांचा पुत्र आहे. नाहीतर माझ्या समोर तो तुच्छ आहे, आणखी काही नाही. नाही स्वामी,
तुम्ही द्वारकाधीशांना तुच्छ समजून त्यांचा अपमान करत आहात. आणि तू माझ्यासमोर कृष्णाची स्तुती करून माझा अपमान करत आहेस तारा. स्वामी, मी फक्त आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करते की श्रीकृष्ण हेच ईश्वर आहेत. त्यांनी धर्माच्या मार्गावरून दूर गेलेल्या खूप मोठ्या मोठ्या मायावी दैत्यांचा वध केला आहे. रणभूमीवरून पळून जाणारा कोणाचा काय वध करू शकतो? तो तर भेकड आहे. त्याचा सामना जेव्हा एखाद्या शक्तिशाली शत्रूशी होतो तेव्हा तो आपला जीव वाचून पलायन करतो. तू विसरते आहेस तारा. परंतु हा इतिहास मला माहिती आहे की कालयवन राजाच्या शक्ती प्रदर्शनामुळे आतंकित आणि भयभीत होऊन कृष्ण रणभूमी सोडून पळून गेला होता. म्हणून त्याला रणछोड आणि पळपुटा असं म्हणतात. तो पळपुटा आहे, पळपुटा. ऐकलंस का तू? हो हो, ऐकलं. परंतु तुम्ही ओरडताय का? कारण तू मानत नाहीयेस. मला क्रोधित करते आहेस. मला जे ईश्वर समजत नाहीत त्यांचा मला राग येतो. तारा, आज समस्त जगाने माझ्या समोर माथा टेकवला आहे आणि तू माझी पत्नी असून सुद्धा मी भगवंत असण्याचे हे सत्य नाकारते आहेस. कारण हे सत्य नाहीये. माझं बोलणं ऐका स्वामी. तुम्ही वासुदेव आणि ईश्वर असण्याचा दावा करणं थांबवा. नाहीतर तो काय करेल महाराणी? माझी हत्या करेल. माझ्या रक्ताने पृथ्वी लाल करून टाकेल. तुझं सौभाग्य मिटवून टाकेल. तुला विधवा बनवेल. आणखी काय करेल तो? काय करेल? क्षमा करा स्वामी. जर का ते ईश्वर असतील तर ते सर्व काही करू शकतो. तो काहीही करू शकणार नाही. काहीही करू शकत नाही. तो सगळं काही करू शकतो हा तुझा भ्रम मी नष्ट करणार आहे. एके दिवशी त्याच्याच राज्यात घुसून मी त्याचाच वध करणार आहे. त्याचा वध करावाच लागेल. कारण स्वामी, पुरे तारा. तुझ्या तोंडून मी माझ्या शत्रूची प्रशंसा अजून नाही ऐकू शकत. वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. बोला, काय झालं सेनापती? युद्धात शत्रूच्या देशातील कन्या पकडून आणलेल्या आहेत. त्यातील काही सुंदर कन्या तुमच्या सेवेसाठी आणल्या आहेत. आपली आज्ञा असेल तर त्यांना प्रस्तुत करू का? शुभ कार्यासाठी परवानगी घेताय तुम्ही? त्यांना ताबडतोब प्रस्तुत करण्यात यावे. जशी आज्ञा महाराज. स्वामी, तुम्ही हे योग्य करत नाही आहात. हे पाप आहे. पाप. तू ह्याला पाप म्हणतेस राणी? आणि तो गवळी जेव्हा सुंदरींबरोबर नृत्य करतो, खेळतो, तेव्हा तू त्याला रासलीलेचं नाव देतेस? अगं, जर का तो रास खेळू शकतो तर आम्ही सुद्धा खेळू शकतो ना? हा. परंतु स्वामी, एका पुरुषाबरोबर फक्त एकच स्त्री शोभून दिसते जी त्याची अर्धांगिनी असते. नाही महाराणी, ह्या स्त्रिया माझे पौरुषत्व आहे, आमचे बळ आहे, आमच्या विजयाची साक्ष आहेत. यात पाप कसले? हा तर आमचा पुरुषार्थ आहे. स्वामी, दशानन रावणाने सीतेचे हरण केले होते म्हणूनच त्याचा सर्वनाश झाला. त्याच्या लंका नगरीला हनुमानाने आग लावून नष्ट केलं होतं. चिंता करू नका महाराणी. हे द्वापार युग सुरू आहे. पौंड्रक नगरीला जाळायला हनुमान येईल कुठून? आणि हनुमान आला जरी तरी वासुदेव पौंड्रक त्याचा सुद्धा वध करायची क्षमता ठेवतो. हो.
अरे आश्चर्य आहे. पौंड्रकच्या नगरीमध्ये प्रभूंचं भजन. चला जाऊन बघूया तरी हा काय चमत्कार आहे. बोला श्री रामचंद्रांचा विजय असो. वाह 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 वाह. राम भजन असावे तर असे. या भक्ताच्या स्वरांनी आनंद झाला आम्हाला. राम भजनाचा आनंद आला. जय श्रीराम. बोला श्री रामचंद्रांचा विजय असो. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रणाम प्रभु. अरे बाळा, सगळेजण तर गेले, तू अजून इथेच आहेस का? मी तर रोज सगळ्यांच्या शेवटीच जातो. तू रोज इथे येतोस का? हो, श्रीरामाची कथा ऐकल्यावर मला खूप प्रसन्न वाटतं, म्हणून मी सगळ्यात आधी येतो आणि सगळ्यात शेवटी जातो. तुला एकट्याला भीती नाही वाटत का रे? श्रीरामांना शरण गेल्यावर भीती कसली? परंतु रोज तू इकडे येऊन करतोस तरी काय? मी हनुमानाची वाट बघत असतो. हनुमानांची वाट बघतोस? हो, आजोबा सांगायचे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान अवश्य येतात. इथे सुद्धा येतील ना? हो, येतील बाळा, अवश्य येतील. मग ते मला का भेटत नाहीत? ते श्रीरामांचे भक्त आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे. तुला त्यांना का भेटायचंय? मला त्यांची शेपूट पाहायची आहे. त्यांनी त्यांच्या शेपटीने संपूर्ण लंका जाळली होती. हनुमानाची शेपूट किती शक्तिशाली असेल. माहितीये, हनुमानाने त्यांच्या शेपटीने मोठमोठ्या राक्षसांना फेकून दिलं होतं. त्यांनी जर का मला त्यांच्या शेपटीने उचललं तर किती मजा येईल ना? ते तुला नक्कीच त्यांच्या शेपटीने उचलतील बाळा. म्हणून तर मी रोज इथे येतो, पण मला ते भेटतच नाहीत, दिसत सुद्धा नाहीत. तुला त्यांना आता भेटायचंय का? सांग बाळा, भेटायचंय का? हो. घाबरणार तर नाहीस ना?
हा? हनुमान तुम्ही? हो वत्स. प्रणाम. वत्स, माझ्या शेपटीवरून फिरायला येशील? हो. नक्की? वा हनुमान वा. सैनिक हो, या वस्तीतल्या लोकांनी वासुदेव पांडुरकांच्या आदेशाचे उल्लंघन केले. वासुदेव पांडुरकांची पूजा करण्याऐवजी दुसऱ्या देवतांची पूजा करत आहात. यांना याची शिक्षा अवश्य मिळाली पाहिजे. जा, प्रत्येक घर लुटा. जो विरोध करेल त्याची हत्या करा. आणि हो, सुंदर आणि कोमल बालिकांना बंदी बनवून आणा. जा जा. सोडा मला, सोडा. काय करताय? ओ काय चूक झाली आमची? सोडा. चल चल बाबा, चल माझ्या बरोबर. चल सोडा, सोडा मला. प्रभू, हे काय? पांडुरक स्वतःला वासुदेव म्हणवतो. आपण ईश्वर आहोत अशी घोषणा करतो, पण आपल्याच प्रजेवर यासाठी अत्याचार करतो की ते त्याच्या आज्ञेविरुद्ध श्रीराम आणि सीतेची पूजा करतात. हो देवी, मी बघतोय. मी सगळं बघतोय. आणि मी हे सुद्धा बघतोय की तो देवावर श्रद्धा ठेवणाऱ्यांची कशी परीक्षा बघतो आहे ते. चाल चाल. प्रभू, पुरुष त्याचे अत्याचार सहन करू शकतील, पण हे बघा, हे बघा, पांडुरक निष्पाप निरागस बालिकांना सुद्धा अजिबात सोडत नाहीये. हे बघा, मला सांगा, त्या या परीक्षेत कशा सफल होतील? देवी, स्त्रियांबद्दल मी तुमची सहानुभूती समजू शकतो देवी, पण तुम्ही त्यांची काळजी करू नका. मी कशी काय चिंतामुक्त राहू प्रभू?
आणि मी चिंता का नको करू? जेव्हा कुठलाही राजा एखाद्या स्त्रीच्या मान मर्यादेचं उल्लंघन करतो तेव्हा लक्षात ठेवा, त्याचा विनाश दूर नाही. तुम्हाला माहिती आहे हे सगळं. रावणाने सीतेच्या रूपातील तुमचं हरण करून स्वतःच्या विनाशाला कसं निमंत्रण दिलं होतं. परंतु तेव्हा तुम्ही ताबडतोब माझ्या मर्यादेचं रक्षण करायला रावणाशी युद्ध करायला आलात. पौंड्रकाच्या नगरीतल्या या निर्बल स्त्रियांची मला चिंता वाटते आणि तुम्ही इथे बसून सगळं नुसतं बघताय. देवी, माझी आवश्यकता जेव्हा असेल मी स्वतः पौंड्रकला स्त्रियांचा अनादर केल्याच्या पापाबद्दल दंड देईन. म्हणजे आता यावेळी यांचा आक्रोश कोणीच नाही ऐकणार. पौंड्रकाचा हा अत्याचारी सेनापती दुर्धर निर्बल स्त्रियांच्या शरीराची मानहानी आणि त्यांची मनमानी असेच करत राहील का? नाही देवी, असं नाही होणार. पौंड्रकाच्या या लंकेत हनुमान पोहोचला आहे आणि जिथे हनुमान असतो तिथे कोणताही रावण कुठल्याही स्त्रीच्या मर्यादेचं उल्लंघन नाही करू शकत. वाचवा! वाचवा! मला वाचवा! 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 मला वाचवा! ताई, वाचवा! ताई, वाचवा! मला वाचवा! हनुमान, माझ्या ताईला वाचवा. वाचवा! मला वाचवा! कोणीतरी वाचवा! ताई, ताई, वाचवा! वाचवा! कोणीतरी वाचवा! कोणीतरी वाचवा! कोणीतरी वाचवा! मला वाचवा! हनुमान, माझ्या ताईला वाचवा ना. मला वाचवा! मला वाचवा! 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 मला वाचवा! सैनिकांनो, पकडा ह्या सुंदरीला. थांबा. अत्याचारी दानवा, या कन्येला कोणी हात लावायचा नाही. अरे ब्राह्मणा, तू आता म्हातारा झालायस. पहिले स्वतःच्या प्राणांचे रक्षण कर. या वयात तू ह्या सुंदर कन्याचं काय करशील? हे उन्मत्त दानवा, तुला ही शिक्षा मिळाली नाही का की परकी स्त्री हे माते समान असते? ती एक देवी असते आणि तिची पूजा केली जाते. हो, हे मात्र तू बरोबर बोललास की स्त्रीची पूजा केली जाते. मग आम्ही सुद्धा हिला आमच्या मनमंदिरात बसवून हिच्या सौंदर्याची पूजाच करणार आहोत ना. मग तू का आम्हाला थांबवतोयस? तुम्ही असे मानणार नाही बहुतेक. असं वाटतंय मला माझ्या बळाचाच वापर करावाच लागणार. तुझे बळ? ऐकलत का सैनिकांनो? हा ब्राह्मण स्वतःला बलवान समजतोय. जा, ह्याला यमलोकाचा मार्ग दाखवा. जा.
श्रीराम. अरे वा, म्हणजे तू मायावी सुद्धा आहेस तर. जय श्रीराम. पवनपुत्र हनुमानाचा विजय असो. हा कोण आहे? कोणाचे शव आहे? इथे कसं काय आलं? अरे बघा कोण आहे? वासुदेव, हे तर आपले सेनापती दुर्धर आहेत. दुर्धर? हो, सेनापती दुर्धर. आमच्या सेनापतीचे शव आमच्या पुढे? हे कसं झालं? कसं काय होऊ शकतं हे?
कोणी केलं हे महापाप, आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही. जिवंतपणीच त्याला नरक यातना देऊ, जिवंत जाळू त्याला. नाही वासुदेव, आम्ही असताना तुम्ही हे कष्ट नका घेऊ अजिबात. आम्ही त्या दुष्टाचे तुकडे तुकडे करून टाकू. मी आकाश पाताळ एक करून सोडणार आहे. या महापापाचा महादंड देणाऱ्या त्या मारेकऱ्याला. वासुदेव, मी शपथ घेतो, जोपर्यंत मी त्या मारेकऱ्याला ठार मारणार नाही तोपर्यंत मी माझी तलवार म्यानात नाही ठेवणार. हो हो, आपण सगळेजण शपथ घेऊया की आपण त्याला मारून त्याचे मुंडके वासुदेवांच्या चरणी आणून अर्पण करूयात. हो हो, आम्ही शपथ घेतो, आम्ही शपथ घेतो, आम्ही शपथ घेतो, आम्ही शपथ घेतो, आम्ही शपथ घेतो. नाही, तुम्ही त्या भेकड मारेकऱ्याचा वध करणार नाहीत. तुम्ही त्याला फक्त बंदी बनवून आमच्या चरणांशी आणा. आम्ही स्वतः आमच्या हातांनी त्याचे तुकडे तुकडे करणार आहोत. हो, तुकडे तुकडे करणार आहोत. जशी आज्ञा वासुदेव. बोला भगवान वासुदेवांचा, बोला भगवान वासुदेवांचा, बोला भगवान वासुदेवांचा, बोला भगवान वासुदेवांचा, बोला भगवान वासुदेवांचा. कोणाला दंड देणार आहात? कोणाची हत्या करणार आहात? कोण आहे तो? तुम्हाला ठाऊक तरी आहे का? दुर्धरचा मारेकरी अज्ञात आहे. तुम्ही उगीच हवेत तलवार चालवताय. आम्हाला हेच जाणून घ्यायचे आहे की कोण आहे तो दुष्ट, कोण आहे तो भेकड ज्याने लपून छपून कपटाने एका योद्ध्याची हत्या केली आणि आता तोंड लपून बसला आहे. कोण आहे तो? हा, तो मी आहे. मीच तुझ्या अत्याचारी सेनापतीला नरकाचा मार्ग दाखवला. मीच तो. तू, अरे तू आमच्या सेनापतीची हत्या केलीस. तू दुर्धरची हत्या केलीस. असंभव. तू तर एक म्हातारा शक्तिहीन मनुष्य आहेस जो आपल्या कापऱ्या हातांनी भोजनाचा एक घास सुद्धा नीट उचलू शकत नाही. तो युद्धासाठी शस्त्र काय उचलणार? हा तर आम्हाला कोणीतरी म्हातारा वेडा वाटतोय. इथे कसं काय आला? सैनिकांनो, या वेड्या म्हाताऱ्याला बंदी बनवा.
हा तर खूपच शक्तिशाली आहे. नक्कीच हा कोणीतरी मायावी आहे. हे ब्राह्मणा, त्वरित सांग, तू कोण आहेस आणि ही काय माया रचली आहेस तू? बोल, कोण आहेस तू? हे बहुरूपी पौंडरिक, मी इथे माझी ओळख द्यायला आलेलो नाहीये. मी हे सांगायला आलो आहे की तू जो कोणी आहेस, मी तुला तुझं वास्तविक रूप दाखवायला आलो आहे. मी तुझं सोंग, ढोंग आणि तुझ्या नाटकाचं भांड फोडायला आलो आहे. तू स्वतःला वासुदेव म्हणवतोस, ईश्वर मानतोस. वासुदेव आणि ईश्वर म्हणून घेण्यासाठी या प्रशंसाखोरांची तू सेना उभी केली आहेस, जे फक्त तुझी शिकवलेली भाषा बोलतात. वासुदेव, हा काय मूर्खासारखे बोलतो आहे? तुम्ही आज्ञा द्या, मी या क्षणी याचे डोके उडवीन. तिकडेच थांबा, पौंडरिकांचे शब्द उच्चारणारा पोपटा. तू किंवा इथे असलेल्या इतर कोणीही एक पाऊल सुद्धा घेण्याचा मूर्खपणा केलात तर त्याचा अंत सुद्धा तुमच्या या सेनापती सारखाच होईल. हे ब्राह्मणा, तुला काय हवं आहे? हा, काय हवंय तुला? हे पौंडरका, अरे वासुदेवाचं नाव आदराने का घेत नाहीयेस तू? आपण त्यालाच आदर देतो जो दुसऱ्यांचा सन्मान करतो. आणि पौंडरिक, तू सगळ्या देवतांचा अनादर करतोस. तू कुठलाही आदरास पात्र नाहीयेस. हे पौंडरका, तू स्वतःला ईश्वर म्हणवून माझे स्वामी आणि सच्च्या देवतेंचा, श्रीकृष्णांचा अपमान केलायस. तू त्यांचं सोंग घेऊन एक नकली गदा, पद्म, शंख आणि नकली सुदर्शन चक्र सुद्धा मिळवलंस. मी तुला इकडे चेतावणी द्यायला आलोय. तू तुझं हे नाटक आत्ताच्या आत्ता बंद कर आणि तुझ्या राज्यातल्या स्त्रियांचा अनादर करणं थांबव आणि धर्माच्या मार्गावर ये. नाहीतर मी तुला या तुझ्या नाटकासकट आणि हा जो तुझा राजमहल आहे त्या नाट्यघराला मी नष्ट करेन. हे ब्राह्मण, तुम्ही तुमचा परिचय नाही देणार? तुमचे नाव नाही सांगणार का? हे देवी, या नास्तिकांच्या मध्ये मला माझा परिचय द्यायचाच नव्हता, पण मी तुमचे बोलणे टाळू नाही शकत. माझं नाव हनुमान आहे, पवन पुत्र हनुमान. हनुमान? हनुमान? हनुमान ज्याने लंकेत सीता मातेच्या सन्मानाची रक्षा केली. हो, ते तर माझं सौभाग्य होतं. आणि दुर्भाग्य हे आहे की मी त्यावेळी रावणाचा वध करू शकलो नाही. पण ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की मी या युगातल्या रावणाचा एका चेल्याचा वध केला. प्रणाम. महाराणी तारा, तू याला प्रणाम करतेस? हा मायावी खोटं बोलतोय. हा हनुमान असणं शक्यच नाही. हनुमान तर त्रेतायुगात होता आणि आता द्वापार युग चालले आहे. अगं, कोणी हजारो वर्ष जिवंत राहू शकतं? नाही. हो, नाही. ज्याला श्रीरामांनी चिरंजीव होण्याचा वर दिला आहे तो हजारो काय लाखो वर्ष जगू शकतो. परंतु हा हनुमान असूच शकत नाही. जर हा हनुमान असला तर याची शेपटी कुठे आहे? कुठे आहे याची शेपटी? कुठे आहे? मी माझ्या शेपटीने मोठमोठ्या राक्षसांचा आणि दानवांचा विनाश केलाय आणि याचं प्रमाण देखील तुझ्या समोरच आहे. आणि जर आवश्यक असेल तेव्हा तुला मी माझी शेपटी आणि तिची विनाशक शक्ती सुद्धा दाखवेन. तोपर्यंत जय श्रीराम. थांब. अरे बहुरूप्या, तू इथे आलायस खरा, परंतु इथून जिवंत नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. हो का?